Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 40 of chapter number 10 Banks and Simple Interest from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 73 वर प्रॅक्टिस सेट 40 दिलेला आहे. यामध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण पाहणारच आहोत. पण त्याही आधी मला सांगा, तुम्ही तुमच्या पेरेंट्स बरोबर किंवा मोठ्या ताई दादांबरोबर कधी बँकेत गेलायत का? तुम्ही म्हणाल हो, आम्ही बऱ्याचदा आमच्या बाबांबरोबर किंवा आईबरोबर बँकेमध्ये जातो. आमच्या बाबांचे या बँकेमध्ये अकाउंट आहे, आमच्या आईचे त्या बँकेमध्ये अकाउंट आहे. अकाउंट आहे, मग ते कोणत्या टाईपचे अकाउंट आहे हे तुम्हाला माहीत आहे का? अकाउंटचे वेगवेगळे प्रकार असतात. चला आपण ते समजून घेऊयात आधी आणि मग हे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. टेक्स्टबुकमध्ये फर्स्ट पेजवरच म्हणजे लेसन चालू झाल्या डिफरंट टाईप्स ऑफ अकाउंट दिलेले आहेत. सो कोणकोणते आहेत? करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट. तर करंट अकाउंटमध्ये काय असते? करंट अकाउंट हे बेसिकली ट्रेडर्स, व्यापाऱ्यांसाठी असते. या अकाउंटमध्ये व्यापारी कितीही वेळा पैसे टाकू शकतात किंवा अकाउंटमधून कितीही वेळा पैसे काढू शकतात. पण या अकाउंटमध्ये त्यांना इंटरेस्ट मात्र काही मिळत नाही. सेव्हिंग अकाउंट ओपन करण्यासाठी प्रत्येक बँकेची मिनिमम अमाऊंट ठरलेली असते. काही बँकांमध्ये मिनिमम अमाऊंट 500 रुपीज आहे, काही बँकांमध्ये 1000 आहे, काही बँकांमध्ये 5000 आहे. तर अशा प्रकारे मिनिमम अमाऊंट आपण भरून सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकतो. आता हे जे पैसे आपण मिनिमम अमाऊंट ठेवलेले आहे बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट ओपन करण्यासाठी, ती मग आपल्याला पुन्हा मिळते का? तर हो, जेव्हा आपण आपले सेव्हिंग अकाउंट क्लोज करत असतो बँकेमधून, तेव्हा आपल्याला ही अमाऊंट पुन्हा मिळत असते. काही बँकांमध्ये मिनिमम अमाऊंट भरण्याची काहीच गरज नसते. झिरो बॅलन्स असला तरी सुद्धा आपण सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकतो. आता हे जे सेव्हिंग अकाउंट आपण ओपन केलेले आहे बँकेमध्ये, त्याच्यावर इंटरेस्ट आपल्याला कसा मिळत असतो? जेवढा आपला बॅलन्स आहे त्यानुसार आपल्याला इंटरेस्ट हा मिळत असतो. या अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी जे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत की इतक्या वेळाच आपण आपल्या सेव्हिंग अकाउंटमधून पैसे काढू शकतो, विड्रॉ करू शकतो. आता रिकरिंग डिपॉझिट अकाउंट म्हणजे काय? रिकरिंग डिपॉझिट अकाउंट म्हणजे दर महिन्याला आपण विशिष्ट रक्कम आपल्या अकाउंटमध्ये, रिकरिंग अकाउंटमध्ये भरत असतो आणि काही टाईम पिरियड नंतर आपल्याला ते सगळे पैसे इंटरेस्ट सकट आपल्याला मिळत असतात. रिकरिंग डिपॉझिट अकाउंटवर इंटरेस्ट सेव्हिंग अकाउंटपेक्षा थोडासा चांगला मिळतो, जास्त मिळतो. आता फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय? विशिष्ट अशी रक्कम आपण विशिष्ट टाईम पिरियडसाठी बँकेमध्ये ठेवत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 20,000 रुपीज आपण वर्षभरासाठी बँकेमध्ये ठेवले की वर्षभरानंतर आपल्याला आपले 20,000 रुपीज तर मिळतातच, शिवाय इंटरेस्टसुद्धा चांगला फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आपल्याला मिळत असतो. प्रत्येक बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट हा डिफरंट असतो. आय होप आता तुम्हाला हे डिफरंट टाईप ऑफ अकाउंट्स कळलं असेल. आता मला एक गोष्ट सांगा, जेव्हा तुम्हाला और तुमच्या पेरेंट्सला पैसे बँकेमधून काढायचे असतात तेव्हा प्रत्येक वेळी बँकेत जावे लागते का? तर तुम्ही म्हणाल नाही, आम्ही ATM मशीनवर जातो, हो की नाही? ATM मशीनमध्ये कार्ड टाकले, ATMचे कार्ड टाकले की आम्हाला ऑटोमॅटिक मशीन पैसे देत असते. मग या ATMला काय म्हणतात? ATMचा फुल फॉर्म काय आहे? ऑटोमॅटिक टेलर मशीन, हो की नाही? आपण आपले ATMचे कार्ड या मशीनमध्ये टाकले की जेवढी अमाऊंट आपण त्या मशीनवर टाकलेली आहे तेवढी अमाऊंट आपल्याला या ATM मशीनमधून मिळत असते. आता मला सांगा, क्लास 6 मध्ये आपण काय काय शिकलो ते तुम्हाला आठवतंय का? तुम्ही म्हणाल हो, थोडं आठवतंय, हो ना? चला रिवाईज करूयात. सो PCPA म्हणजे काय? पर सेंट पर ॲनम. PCPA. पर्सेंट म्हणजे काय? पर 100. सेंट म्हणजे 100, पर 100%. आणि पर ॲनम म्हणजे इयर, म्हणजे पर इयर, प्रत्येक वर्षी. आता काही गोष्टी आणखी समजून घेऊयात. आता PCPAचा अर्थ कळाला का तुम्हाला? पर्सेंट पर ॲनम, प्रत्येक वर्षीचा पर्सेंट. सो नेक्स्ट प्रिन्सिपलला आपण P म्हणून डिनोट करतो. प्रिन्सिपल म्हणजे काय? मूळ रक्कम. आपली जी मूळ रक्कम आहे, जी आपण एखाद्याला दिलेली आहे किंवा एखाद्याकडून घेतलेली आहे किंवा आपण बँकेमध्ये ठेवलेली आहे किंवा बँकेमधून घेतलेली आहे. सो मनी दॅट वॉज बॉरोड ऑर डिपॉझिटेड. रेट ऑफ इंटरेस्टला आपण R म्हणून डिनोट करतो. दिस इज द पर्सेंट रेट, पर्सेंट पर ॲनम. आपण पाहिलं ना PCPA म्हणजे काय? PCPA म्हणजे पर्सेंट पर ॲनम. आता प्रत्येक
ठिकाणी पर्सेंट पर ॲनम म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट हा डिफरंट असतो. काही ठिकाणी 7% असतो, काही ठिकाणी 9%, काही ठिकाणी 10%. सो रेट ऑफ इंटरेस्ट. नेक्स्ट टाइम पिरियड, किती दिवसांसाठी तुम्ही एखाद्याला पैसे दिलेले आहेत किंवा एखाद्याकडून पैसे घेतलेले आहेत. सो याला आपण टी म्हणून डिनोट करतो. टाइम फॉर विच मनी इज बॉरोड ऑर डिपॉझिटेड. इंटरेस्ट, इंटरेस्टला आय म्हणून डिनोट करतो आणि इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे, पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. पी इंटू आर इंटू टी म्हणजे काय, पी म्हणजे काय प्रिन्सिपल, आर म्हणजे काय रेट ऑफ इंटरेस्ट, टी म्हणजे काय टाइम पिरियड. त्याला आपण 100ने डिवाइड करतो. आलं लक्षात. जेव्हा आपल्याला इंटरेस्ट फाइंड आउट करायचा असतो तेव्हा कायम हा फॉर्म्युला यूज करायचा. आता एखाद्या ठिकाणी तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायला सांगितलं जातो तेव्हा सुद्धा हा फॉर्म्युला यूज करायचा. कधी कधी प्रिन्सिपल फाइंड आउट करायला सांगितलं जातं तेव्हा सुद्धा हा फॉर्म्युला यूज करायचा. हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे, विसरायचा नाहीये. सो फॉर्म्युला काय आहे, आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. आणि पी म्हणजे प्रिन्सिपल, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, टी म्हणजे टाइम पिरियड आणि आय म्हणजे इंटरेस्ट. आलं लक्षात. अमाऊंट, आता अमाऊंट म्हणजे काय, अमाऊंट म्हणजे आपण बँकेमध्ये ठेवलेली आपली मूळ रक्कम प्रिन्सिपल आणि प्लस त्यावर बँकेने आपल्याला दिलेला इंटरेस्ट, त्याला म्हणतात अमाऊंट. आता इथे साधे सोपे एक्झाम्पल सांगायचे झाले तर बँकेमध्ये मी 100 रुपीज ठेवलेले आहेत 1 वर्षभरासाठी. वर्ष झाल्यानंतर बँक मला 100 रुपीज तर देतेच, पण त्यावर मला इंटरेस्टसुद्धा देते. किती देते तर 10 रुपीज. आता ते पर्सेंटवर डिपेंड आहे की किती मिळेल. इथे मी एक्झाम्पल घेतलेलं आहे फक्त तुम्हाला अमाऊंट म्हणजे काय ते समजावून सांगण्यासाठी. मी बँकेमध्ये 100 रुपीज ठेवले वर्षभरासाठी. वर्ष संपल्यानंतर बँकेने मला 100 रुपीज तर दिलेच, प्लस मला 10 रुपीजसुद्धा दिले. 10 रुपीज म्हणजे काय इंटरेस्ट. सो टोटल अमाऊंट मला किती मिळाली 110 रुपीज. सो अमाऊंटला आपण ए म्हणून डिनोट करतो आणि त्याचा काय फॉर्म्युला आहे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. चला आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 40 सॉल्व्ह करायला घेऊयात. खूप इझी आहे, अजिबात कठीण नाही आहे, मजा येणार आहे प्रॅक्टिस सेट 40 सॉल्व्ह करायला. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ Rihanna deposited 1,500 rupees in the school fund at 9% per annum PCPA for 2 years. What is the total amount she will get? आता तुम्हाला कळलेलं आहे PCPA म्हणजे काय, हो की नाही, रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय, इंटरेस्ट म्हणजे काय, प्रिन्सिपल म्हणजे काय. चला मग आता इथे आपण खाली राईट करून घेऊयात सोल्युशन. काय काय दिलेलं आहे, रिहानाने किती रुपीज डिपॉझिट केलेले आहेत स्कूल फंडमध्ये तर 1,500 रुपीज. 1,500 रुपीज काय झालं मग, तिचं मूळ रक्कम झाली की नाही, तिचा प्रिन्सिपल झाला. तेवढे पैसे तिने ठेवलेले आहेत स्कूल फंडमध्ये. सो प्रिन्सिपल म्हणजेच प्रिन्सिपलला आपण पीने डिनोट करतो, किती आहे 1,500 रुपीज. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट काय दिलेला आहे इथे, PCPA काय आहे रेट ऑफ इंटरेस्ट 9%. ओके नाही, मग इथे राईट करूयात 9% पर ॲनम. त्यानंतर टाइम पिरियड, टाइम पिरियडला आपण टी म्हणून डिनोट करतो, किती आहे फॉर 2 इयर्स. इथे राईट करूया 2 इयर्स. आता फाइंड आउट काय करायला सांगितलेले आहे, क्वेश्चनमध्ये काय काय दिलंय ते आपण तर इथे राईट केलं की रिहानाने किती डिपॉझिट केले, प्रिन्सिपल किती 1,500, रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे 9 PCPA, टाइम पिरियड 2 इयर्ससाठी. क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. फायनली 2 वर्षानंतर तिला टोटल अमाऊंट किती मिळेल. आता टोटल अमाऊंट म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं, मूळ रक्कम प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, त्याला आपण अमाऊंट म्हणतो की नाही, टोटल अमाऊंट. आता इथे इंटरेस्ट किती आहे ते तर आपल्याला दिलेलं नाही आहे, मग तो आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. सो अमाऊंट दिलेलं नाही आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागणार आहे, आधी इंटरेस्ट फाइंड आउट करावं लागणार. सो टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता, काय फॉर्म्युला मी सांगितला होता जो विसरायचा नाही अजिबात, खूप इम्पॉर्टंट आहे, P इंटू आर इंटू टी अपॉन 100. हा फॉर्म्युला आहे की नाही. आता या फॉर्म्युलामध्ये चला सगळ्या व्हॅल्यूज आपण पुट करूयात. सो इज इक्वल टू पी काय आहे प्रिन्सिपल 1,500, त्यानंतर रेट काय आहे 9 आणि टाइम पिरियड काय आहे 2 इयर्स. सो इथे 2 इयर्स
अपॉन 100. आता इथे खाली 2 झिरोज आहेत, वरती 2 झिरोज आहेत, झिरोज झिरोज कट होणार. काय रिमेनिंग राहिलं? 15 इंटू 9 इंटू 2. सो चला मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 270. आता 270 काय आलेला आहे? टोटल इंटरेस्ट. म्हणजे रिहानाचा प्रिन्सिपल काय आहे? मूळ रक्कम 1500 आणि 1500 वर 2 वर्षासाठी तिला टोटल इंटरेस्ट किती मिळालेला आहे? 270 रुपीज. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? अमाऊंट. ओके नाही, टोटल अमाऊंट. मग टोटल अमाऊंट आपण कशी फाइंड आउट करतो? काय आहे फॉर्म्युला? टोटल अमाऊंट इज इक्वल टू पी प्लस आय. पी म्हणजे प्रिन्सिपल आणि आय म्हणजे इंटरेस्ट. सो प्रिन्सिपल काय आहे? 1500 प्लस इंटरेस्ट. इंटरेस्ट काय आलेला आहे इथे आपला? 270. सो चला 270 प्लस करूयात. काय येणार आन्सर? ॲडिशन केल्यानंतर आपले आन्सर येते 1770. सो रिहानाला 2 वर्षांनंतर 9% पर ॲनमने तिने जी रक्कम ठेवली होती 1500, त्याच्यावर टोटल अमाऊंट किती मिळणार आहे? 1770. चला फायनल आन्सर राईट करूयात. रिहाना विल गेट अ टोटल अमाऊंट ऑफ 1770 रुपीज. किती इझी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. जेठालाल took a housing loan of 2,50,000 rupees from a bank at 10% per annum for 5 years. काय दिलेलं आहे? जेठालालनी हाऊसिंग लोन घेतलेलं आहे. कितीचं? 2,50,000. चला राईट करून घेऊयात. सो प्रिन्सिपल किती घेतलंय? मूळ रक्कम किती घेतलेली आहे? 2,50,000 रुपीज. आता पुढे काय दिलेलं आहे? रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय की नाही? आर दिलाय. 10 PCPA. चला राईट करून घेऊयात. रेट ऑफ इंटरेस्ट 10 PCPA. टाइम पिरियड दिलाय 5 इयर्स. किती वर्षांसाठी घेतलेला आहे? 5 वर्षांसाठी घेतलेला आहे. सो टाइम पिरियड इज इक्वल टू 5 इयर्स. क्वेश्चन काय आहे? रीड करूयात. व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे अँड द टोटल अमाऊंट ही रिटर्न्स टू द बँक. क्वेश्चन समजून घ्या. इथे 2 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. कोणकोणते? क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट काय आहे? व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे. म्हणजे दर वर्षाला जेठालालला किती इंटरेस्ट बँकेला भरावा लागेल, हा फर्स्ट पार्ट आहे क्वेश्चनचा. तर सेकंड पार्ट आहे 5 वर्षांनंतर जेठालालला टोटल किती अमाऊंट बँकेला रिटर्न करावी लागेल. चला आता आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत जाऊयात. आधी आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट की दर वर्षाला जेठालालला बँकेला किती इंटरेस्ट द्यावा लागेल. आता दर वर्षाला कसं काढणार? इथे तर 5 इयर्सचं दिलेलं आहे की नाही. सो चला आधी आपण काय करूयात? 5 इयर्सला 5 वर्षाला जेठालालला किती इंटरेस्ट बँकेला द्यावा लागेल ते फाइंड आउट करूयात. सो 5 इयर्ससाठी किती इंटरेस्ट द्यावा लागेल तो फाइंड आउट करूयात. सो हे 2 क्वेश्चन्सचे आन्सर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. इयरली इंटरेस्ट आणि टोटल अमाऊंट. सो टोटल इंटरेस्ट 5 वर्षांसाठीचा फाइंड आउट करूयात. इंटरेस्टचा फॉर्म्युला P इंटू आर इंटू टी अपॉन 100. चला व्हॅल्यूज ठेवूयात. आता P किती आहे? 2,50,000. त्यानंतर R आहे 10 PCPA. त्यानंतर T आहे 5 इयर्स अपॉन 100. झिरोज कट करून टाकूयात. सो 2 झिरोज 2 झिरोज. काय रिमेनिंग राहिलेला आहे? 2,500 इंटू 10 इंटू 5. चला मल्टिप्लिकेशन करूयात. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपले आन्सर येते 1,25,000 रुपीज. तर 1,25,000 रुपीज जेठालालला किती वर्षांनंतर द्यायचे आहेत? आपण 5 वर्षाचं टाइम पिरियडचं काढलंय की नाही. हे पहा 5 वर्षाचा टाइम पिरियड घेतलेला आहे. सो 5 वर्षाला जेठालालला 1,25,000 रुपीज द्यायचे आहेत. पण क्वेश्चनमध्ये काय विचारलेले आहे? इयरली इंटरेस्ट. प्रत्येक वर्षी जेठालालला किती द्यावे लागतील बँकेला असं विचारलेलं आहे. चला मग या इंटरेस्टवरून आपण इयरली इंटरेस्ट फाइंड आउट करूयात. सो इयरली इंटरेस्ट इज इक्वल टू टोटल इंटरेस्ट अपॉन टाइम. सो टोटल इंटरेस्ट किती आहे? 1,25,000 आणि टाइम काय आहे? 5 इयर्स.
1,25,000ला 5ने आपण आता डिवाइड करूया. सो 5 1 जार 5, 5 2 जार 10, 12मधून 10 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 इथे रिमेनिंग राहणार, इथे होणार 25, 5 5 जार 25 आणि हे 3 zeros. सो किती आलं 25,000. सो 25,000 रुपीज जेठालालला प्रत्येक वर्षी बँकेला इंटरेस्ट म्हणून द्यावा लागणार. सो फर्स्ट क्वेश्चनचे आपले आन्सर इथे आपण फाइंड आउट केलेले आहे. क्वेश्चनच्या सेकंड पार्टमध्ये आपल्याला काय विचारलेले आहे की टोटल अमाऊंट जेठालालला 5 वर्षांनंतर किती द्यावी लागेल बँकेला. चला मग किती इझी आहे फाइंड आउट करणे. सो टोटल अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती होता हे पहा, किती प्रिन्सिपल, मूळ रक्कम किती 2,50,000, 2,50,000 आणि इंटरेस्ट 5 वर्षाचा इंटरेस्ट टोटल विचारलेला आहे बरं का, लक्षात ठेवायचं आहे. सो 1,25,000 प्लस 1,25,000 ॲडिशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 3,75,000. जेठालालला 5 वर्षांनंतर बँकेला टोटल अमाऊंट किती पे करावी लागेल 3,75,000 रुपीज. फायनल आन्सर राईट करूयात. द इयरली इंटरेस्ट इज 25,000 rupees and Jethalal will have to return 3,75,000 rupees to the bank after 5 years. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. Shrikant deposited 85,000 rupees for 2.5 years at 7 PCPA in a saving bank account. What is the total interest he received at the end of the period? इझी क्वेश्चन आहे, अजिबात गडबडून जाऊ नका. इथे 2.5 year पाहू, खूप इझी क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये की श्रीकांतने बँकेमध्ये 85,000 रुपीज 2.5 yearsसाठी 10% पर ॲनम या रेट ऑफ इंटरेस्टने सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवलेले आहेत. हे पहा, त्याने कोणत्या अकाउंटमध्ये ठेवलेले आहेत, सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवलेले आहेत. सो क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द टोटल इंटरेस्ट ही रिसिव्ड ॲट द एंड ऑफ द पिरियड. म्हणजे त्याला टोटल किती इंटरेस्ट बँकेकडून मिळणार आहे, त्याने किती वर्षांसाठी ठेवलेलं आहे बँकेमध्ये 2.5 years. म्हणजे 2.5 years कंप्लीट झाल्यानंतर त्याला 85,000 रुपीजवर किती इंटरेस्ट बँकेकडून मिळणार आहे, कोणत्या रेटने 7 PCPA या रेटने. चला आपण आता ही जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती व्यवस्थित इथे राईट करून घेऊया. सो प्रिन्सिपल काय आहे 85,000 रुपीज आणि रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे 7 PCPA. त्यानंतर टाईम पिरियड काय आहे, टाईम पिरियड आहे 2.5 years. आता 2.5 years असं आलेलं आहे इयर. मग काय कसं करणार आपण, कसं सॉल्व्ह करणार. आता हे तर मिक्स फ्रॅक्शन झालं की नाही, मग आपण काय करूयात याला सॉल्व्ह करून घेऊयात. सो 2 2 जार 4, 4 + 1 किती झाले 5. सो इथे किती झालं 5/2 years, 5/2 years झाले. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टोटल इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे. चला टोटल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे. सो टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू P × R × T अपॉन 100. लक्षातच ठेवायचं आहे P × R × T अपॉन 100. इंटरेस्ट म्हटलं की P × R × T अपॉन 100. अजिबात विसरायचं नाही आहे. हा फॉर्म्युला तुमचा लर्न असला तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन खूप इझिली सॉल्व्ह करू शकता. आणि अमाऊंट म्हणजे काय हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. चला आता आपण व्हॅल्यूज पुट करूया तिथे. सो P किती आहे 85,000, R किती आहे, R आहे 7 PCPA. त्यानंतर T काय किती आहे, T आहे 5/2. तर अशा प्रकारे आपण 5/2 इथे राईट करून घ्यायचं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येकाची व्हॅल्यू इथे राईट करून घेतलेली आहे अपॉन 100 झालं. आता पुढे काय करणार, आता इकडे लक्ष द्या. 100मध्ये 2 zeros आहेत आणि 85,000मध्ये 3 zeros आहेत. सो 100चे 2 zeros आपण कट करू शकतो 85,000च्या 2 zeros बरोबर. सो रिमेनिंग काय आहे आता 850 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 5/2. आता या 2ने आपण 850ला इझिली डिवाइड करू शकतो की नाही. चला तर मग डिवाइड करूयात. 2 1 जार 2, 2 4 जार 8, देन 2 2 जार 4, 5मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार. मग इथे होणार 10. मग 2 5 जार 10, 425 इथे आपले आन्सर आलेले आहे 2ने 850ला डिवाइड केल्यानंतर. आता रिमेनिंग काय आहे ते पुन्हा राईट करून घेऊयात.
सो 425 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 5/1 आहे, पण हा डिनॉमिनेटर मधला 1 नाही राईट केला तरीही चालतो. सो 5. आता यांचे मल्टिप्लिकेशन करूयात. 425 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 5. 7 5s आर 35. हे पहा, 425ला 35ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 14,875. राईट करूयात, 14,875. सो टोटल इंटरेस्ट किती मिळालेला आहे इथे श्रीकांतला? 14,875. आपल्याला काय विचारले होते क्वेश्चनमध्ये? टोटल इंटरेस्टच फाइंड आउट करायला सांगितलं होतं की नाही? सो आपले फायनल आन्सर हेच येणार. जर आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करायला सांगितली असती तर आपल्याला काय करावे लागले असते? अमाऊंटचा फॉर्म्युला यूज करावा लागला असता. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. मग 85,000 प्लस 14,875 करावं लागलं असतं. पण क्वेश्चनमध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? फक्त तर टोटल इंटरेस्ट फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. सो टोटल इंटरेस्ट तर आपण इथे फाइंड आउट केलेला आहे. चला मग फायनल आन्सर राईट करून घेऊया तिथे. सो द टोटल इंटरेस्ट रिसिव्ड बाय श्रीकांत ॲट द एंड ऑफ द पिरियड इज 14,875 रुपीज. नाव लेट अस सॉल्व क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला थोडासा कन्फ्युजिंग वाटू शकतो, पण व्यवस्थित रीड केला आणि समजून घेतला की आपण आपल्या आन्सरपर्यंत व्यवस्थित पोहोचणार आहोत. चला रीड करायला घेऊयात. ॲट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे का? नाही दिलेला. काय दिलं आहे? सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट इथे दिलेलं नाही आहे, म्हणून इथे आपण क्वेश्चन मार्क राईट करूयात, किंवा मग तुम्ही आर राईट केलं तरीही चालणार आहे. द इंटरेस्ट आफ्टर 4 years. टाईम पिरियड काय आहे? 4 years. राईट करून घेऊयात. द इंटरेस्ट आफ्टर 4 years ऑन 5,000 रुपीज. प्रिन्सिपल इज 1,200 रुपीज. सो इथे प्रिन्सिपल काय दिलं आहे? 5,000 रुपीज. आणि इंटरेस्ट काय आहे? हे पहा, हे सेंटेन्स व्यवस्थित रीड करा. द इंटरेस्ट आफ्टर 4 years ऑन 5,000 रुपीज प्रिन्सिपल इज 1,200 रुपीज. म्हणजे 4 वर्ष टाईम पिरियड दिलेला आहे, प्रिन्सिपल दिलं आहे 5,000 रुपीज आणि इंटरेस्ट दिलेला आहे 1,200 रुपीज. सो हा झाला क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट. काय दिलेला आहे की 5,000 रुपीज प्रिन्सिपल आहे, 4 वर्षांसाठी बँकेमध्ये ठेवलेला आहे. 4 वर्षांनंतर विशिष्ट रेट ऑफ इंटरेस्टने किती इंटरेस्ट मिळालेला आहे? 1,200 रुपीज इतका इंटरेस्ट मिळालेला आहे. मग पुढचा काय क्वेश्चन विचारलेला आहे? व्हॉट वुड बी द इंटरेस्ट ऑन 15,000 रुपीज ॲट द सेम रेट ऑफ इंटरेस्ट फॉर द सेम पिरियड. बघा, क्वेश्चन समजून घ्या. 5,000 रुपीज बँकेमध्ये ठेवलेले आहेत, 4 वर्षांनंतर विशिष्ट अशा रेट ऑफ इंटरेस्टने इंटरेस्ट मिळालेला आहे 1,200 रुपीज. मग 15,000 रुपीज बँकेमध्ये ठेवले 4 वर्षांसाठी, तर सेम रेट ऑफ इंटरेस्टने किती इंटरेस्ट मिळेल असा क्वेश्चन आहे. सो सेम रेट ऑफ इंटरेस्टने किती इंटरेस्ट मिळेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पण रेट ऑफ इंटरेस्ट तर इथे दिलेलाच नाही आहे. मग आधी आपल्याला काय करावं लागेल? आधी आपल्याला इथला रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करावं लागेल की इंटरेस्ट 1,200 रुपीज कोणत्या रेट ऑफ इंटरेस्टने 5,000 प्रिन्सिपलवर मिळालेले आहेत. तर चला आपण फाइंड आउट करूयात की रेट ऑफ इंटरेस्ट काय असणार आहे. पण रेट ऑफ इंटरेस्ट कसा फाइंड आउट करायचा याचा तर फॉर्म्युलाच नाही आपल्याकडे, हो ना? अजिबात गोंधळून जायचं नाही आहे. हे पहा, आपल्याकडे आपला मॅजिक फॉर्म्युला आहे की नाही? कोणता? इंटरेस्ट फाइंड आउट करायचा. मग तोच फॉर्म्युला सगळीकडे आपण यूज करू शकतो. जिथे तिथे आपण तो फॉर्म्युला चिटकवू शकतो आणि आपल्या फायनल आन्सरपर्यंत पोहोचू शकतो. आपल्याला आर फाइंड आउट करायचं आहे की नाही? सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. आपल्याला प्रिन्सिपल फाइंड आउट करायचं असेल, सेम फॉर्म्युला. आपल्याला टाईम पिरियड फाइंड आउट करायचं असेल, सेम फॉर्म्युला. कसा ते पहा आता इथे. हे पहा, हिअर वी नो दॅट इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू आर इंटू टी अपॉन 100. आता या फॉर्म्युलामध्ये आपल्याकडे या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण पुट करूयात, भरूयात. चला तर मग. सो P किती आहे? P आहे 5,000. आर किती आहे? आर दिला आहे का? नाही दिला ना, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो इंटू आर ॲज इट इज राईट करणार. टी किती आहे? 4 years की नाही आहे की नाही इथे? अपॉन 100.
आता लक्षात घ्या, आपल्याकडे इंटरेस्ट पण आहे, सो इंटरेस्टच्या ठिकाणी इंटरेस्ट टाकायचा. आता आर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कसा फाइंड आउट करणार? आता आपण व्हॅल्यूज तर या फॉर्म्युलामध्ये टाकलेल्या आहेत. आर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला फक्त आर हवा आहे, तरच आपण आरची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. चला मग आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला आर राईट करून घेऊया. आता लेफ्ट हँड साईडला काय काय आहे? लेफ्ट हँड साईडला इंटरेस्ट आहे, हो ना, त्याला तर आपण पुढे टाकू नाही शकत. सो इंटरेस्ट ॲज इट इज आपण राईट करून घेऊया, 1200 रुपीज. आता पुढे काय करणार? या ज्या सगळ्या बाकीच्या रिमेनिंग व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला इथे इक्वल टूच्या राईट हँड साईडला नको आहेत. मग त्यांना काय करावं लागेल? त्या आपल्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवावं लागेल. कसं पाठवणार? आता इथे 100 डिव्हिजनमध्ये बसलेला आहे. मग या 100ला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवण्यासाठी काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशनमध्ये पाठवावं लागणार. आता 5000 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत की नाही हे? यांना काय करावं लागेल? साईड चेंज करताना डिव्हिजनमध्ये पाठवावं लागणार. चला डिव्हिजनमध्ये पाठवून देऊयात. येस, आता इथे आपलं हाफ मिशन कंप्लीट झालेलं आहे. सो चला आता आपण सॉल्व करू शकतो की नाही? फक्त आर इक्वल टूच्या राईट हँड साईडला राहिलेला आहे. चला सॉल्व करूयात. सो जे झिरोज आहेत ते कट करून घेऊयात. वरती 2 झिरोज, खाली 2 झिरोज कट केले. आता इथे 1 झिरो आहे आणि 100मधला 1 झिरो कट करून टाकूयात. आता पुढे काय करायचं? पुढे आणखी आपण सॉल्व करू शकतो का? हो, नक्कीच करू शकतो. हे पहा, इथे 5 आहे, इथे 10 आहे. 5 1 जार 5, 5 2 जार 10. आता इथे 4 आहे, इथे 12 आहे. 4 1 जार 4 अँड 4 3 जार 12. काय रिमेनिंग राहिलं? 3 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू आर. राईट करूयात. 3 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू आर. 3 इंटू 2 6. 6 इज इक्वल टू आर. आरची काय व्हॅल्यू आपल्याला मिळाली? 6. म्हणजे 6 PCPA 6% पर ॲनम या रेट ऑफ इंटरेस्टने किती इंटरेस्ट मिळालेला आहे? प्रिन्सिपल 5000 वर 4 इयर्सने 1200 रुपीज. चला आता आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट तर मिळालेला आहे 6 PCPA. मग सेम रेट ऑफ इंटरेस्टने सेम टाइम पिरियडने 15,000 रुपीजवर किती इंटरेस्ट मिळेल ते फाइंड आउट करूयात. चला खूप इझी आहे. नेक्स्ट पेजवर राईट करूयात. आता प्रिन्सिपल किती घ्यायचं आहे? 15,000 ना, आणि रेट ऑफ इंटरेस्ट आपण फाइंड आउट केला, किती होता? 6%. 6% पर ॲनम आणि टाइम पिरियड 4 इयर्स. इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो आपला मॅजिक फॉर्म्युला इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू आर इंटू टी अपॉन 100. व्हॅल्यूज टाकूयात. आता P किती आहे? 15,000. आर किती आहे? 6. टी आहे 4 अपॉन 100. सॉल्व करूयात. आता इथे 2 झिरोज, इथे 2 झिरोज कट करून टाकूयात. रिमेनिंग व्हॅल्यूज राईट करूयात खाली. 150 इंटू 6 इंटू 4. मल्टिप्लिकेशन करूयात. 6 इंटू 4 24. मग 150 मल्टिप्लाइड बाय 24 करूयात. किती आले? 3600. राईट करूयात. 3600 आले आपले आन्सर. इंटरेस्ट किती आला? 3600 रुपीज. किती इझी आहे, हो ना. चला फायनल आन्सर राईट करूयात. द इंटरेस्ट रिसिव्ड ऑन 15,000 रुपीज इज 3600 रुपीज. क्वेश्चन नंबर 4चे हे कम्प्लीट आन्सर व्यवस्थित समजून घ्या आणि मगच तुमच्या नोटबुकमध्ये न पाहता राईट करा, स्वतः सॉल्व करा. आता तुम्ही पाहिलं ना की कशा प्रकारे सॉल्व करायचं आहे, तुम्हाला कळलेलं आहे. मग आता तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही स्वतः न बघता सॉल्व करा आणि पुन्हा व्हिडिओमध्ये पहा की तुमचे आन्सर तुम्ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप राईट केलेले आहे की नाही. चला आता क्वेश्चन नंबर 5 पाहूयात. खूप इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 5. इफ पंकज डिपॉझिट 1,50,000 रुपीज इन अ बँक. लक्षात घ्या. आता इथे आपण राईट करून घेऊया सोल्युशन. प्रिन्सिपल किती आहे? 1,50,000. राईट करून घेऊयात 1,50,000. इफ पंकज डिपॉझिटेड 1,50,000 रुपीज इन अ बँक ॲट 10 PCPA फॉर 2 इयर्स. सो रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे? 10 PCPA. टाइम पिरियड किती आहे? 2 इयर्स. क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही विल गेट फ्रॉम द बँक. आता इथे टोटल अमाऊंट विचारलेला आहे. टोटल अमाऊंटचा फॉर्म्युला काय आहे? येस, व्हेरी गुड. तुम्ही विसरलेलं नाही आहात. टोटल अमाऊंट इज इक्वल टू काय? P प्लस I. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आता प्रिन्सिपल तर आपल्याकडे आहे, पण इंटरेस्ट आहे का?
इंटरेस्ट क्वेश्चनमध्ये दिलेला नाही आहे. सो इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करावा लागणार. कसं फाइंड आउट करणार इंटरेस्ट? मॅजिक फॉर्म्युला. इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. चला व्हॅल्यूज टाकूया तिथे. पी किती आहे? 1,50,000. त्यानंतर आर किती आहे? 10 आणि टाईम पिरियड 2 अपॉन 100. चला झिरोज कट करून टाकूयात. रिमेनिंग काय राहिलेलं आहे? 1,500 इंटू 10 इंटू 2. मल्टिप्लिकेशन करूयात. 10 इंटू 2 20. सो 1,500 इंटू 20 किती आलेलं आहे? 30,000. राईट करूयात 30,000. आता 30,000 काय आलेलं आहे? इंटरेस्ट आलेला आहे. क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलं आहे? टोटल अमाऊंट विचारलेली आहे. पंकजला 2 वर्षांनंतर टोटल अमाऊंट किती मिळणार? आणि टोटल अमाऊंट म्हणजे काय? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे? 1,50,000. सो 1,50,000. इंटरेस्ट किती मिळालेला आहे इथे आपल्याला? 30,000. सो प्लस 30,000. ॲडिशन करा. ॲडिशन केल्यानंतर आन्सर मिळणार 1,80,000. सो पंकजला 1,50,000 रुपीजवर 10 PCPAने 2 इयर्स नंतर टोटल 1,80,000 रुपीज इतकी अमाऊंट मिळणार आहे. फायनल आन्सर राईट करूयात. पंकज विल रिसीव 1,80,000 रुपीज फ्रॉम द बँक आफ्टर 2 इयर्स. सो इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 14 कंप्लीट झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.